सकाळ झालं ना, आम्ही नाश्ता करायला आलोय. घावण, बटाट्याची भाजी आणि चटणी. आमच्या रूम मधला एसी काल बंदच नव्हता झाला, त्याची कोळंबी झाली. काही बोलते बाई. आमच्या रूमला 4 लोक झोपायला. कोण होतं? आधी मी, देव, त्यांचा पाऊचा पप्पा आणि राज होता आणि ही होती सानिका. 5 लोक. मग 10:30 नंतर काय झालं माहिती नाही. मग टीएल माऊचे पप्पा खाली गेले आणि हे उरले. ते 7:30 डॉल्फिन बघायला. डॉल्फिन बघायला ते लोक गेलेच नव्हते. अलार्म बंद केलं, राज नाही. डॉल्फिन बघायचं होतं ना तुला खरं तर. मी नाहीच बोललेली आधी. हा, तू ब्लॉग मध्ये बघितलं होतंस ना. ताई इज ऑल रेडी टू गो टू मंदिर. आम्हाला सोडून चालले. जरा ते राजला एक गोष्ट डोनेट करायची होती एका मंदिरात, आणि मी त्याची पार्टनर आहे. पिलियन गाडीवाली पार्टनर. अच्छा, मला जावं लागतंय. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तिकडे या ठिकाणी. आम्ही लोक नंतर जॉईन होणार आहे. बघा, यांचं अजून आवरायचंय. जरा बाहेरचा व्ह्यू दाखवू आपण. राजचा बर्थडे. हॅपी बर्थडे राज. थँक्यू. चल चल, आवडून ठेवा, मी आलो. हे आमचं प्रायव्हेट. इथे या दोघी चिल करणार आहेत. नाही, आता आम्ही आंघोळ करणार आहे. साडी घालणार. येस, लवकर आवरा. बाय. जाऊन येते मी. बाय. बर्थडे राज, तुला 16 झालेला. तुझा 16 झालाय बर्थडे. ए सानिका, लोकांनी त्याच्या बर्थडेला यावं. यावेळी 14 लोक आले त्याच्या बर्थडेला. वाव, ये 16 बर्थडे 16. शुकशुक असा आवाज येतो आणि टाळ्या वाजवतो. तर त्यावेळेस मागे वळून बघायचं नसतं. अजून काय राज, अजून काय करायचं नसतं. मग कोणी तुम्हाला असं सांगितलं की असं आपण नॉर्मली कसे 2 जण जातो, मित्र 2 गाड्या असतील, तर तुम्हाला असं भास होऊ शकतो की मागणं कोणतरी आवाज देते तुम्हाला किंवा थांबायला सांगते. पण स्पेसिफिकली ह्या घाटात सांगतात की तुम्हाला असं काही आवाज आला, कोणी काही विचारलं की आवाज दिल्यासारखं वाटलं, असं केलं, तर मागे न बघता तुमच्या गोष्टीमध्ये कंटिन्यू करत राहा. बघू नका मागे बघू नका. आणि नंतर मग तुम्ही 2 आला असाल तर 3 परत घरी जा. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. लोकेशन. वेट, आय विल शो यू. लांब नाही असं दिसतं. आता जवळ जाऊन दाखवू जरा. शंकराचं मंदिर. आणि
आणि काय होतं राज हे? चालेल. हो. तर शंकराचं मंदिर आहे. इकडे कोकणाच्या साईडला तुम्ही आलात तर कोकणात चाळा म्हणतात. एक गोष्ट असते की इकडच्या देवींना बॉडीगार्ड म्हणजे आपण जे म्हणतो की देवींचे रक्षक, देवीचे रक्षा करायला एक पर्टिक्युलर हे ठेवतात, चाळा मांडला जायचा. तर मानसेश्वर हे चाळा आहे ज्याला शिवस्वरूप दिलं गेलं. तर मानसेश्वराची ही जी मूर्ती आहे, मूर्ती ॲज इन ते चाळा जो आहे तो तुम्हाला वेंगुर्ला बसस्टँडपासून 1-2 मिनटावरती इकडनं जर तुम्ही मेन रोड दाखवला, मेन रोड दाखवते. तर हा जो ब्रिज होता ना तर तो आहे वेंगुर्ल्याच्या इथे. पुढे गेल्यावरती ह्या बाजूला बस स्टॉप आहे वेंगुर्ल्याचा इकडे. तर आणि हा शांतता खूप प्रिय आहे. तर नॉर्मली इथे आवाज नाही करत जास्त, आणि म्हणजे इथे हॉर्न वगैरे ब्रिजवरती सांगतात, सहसा टाळतात लोक की ब्रिजवर हॉर्न नका वाजवू वगैरे. आणि जास्त मोठ्याने इथे जेव्हा जत्रा असते लाखोनी लोक येतात दर्शनाला. आता 5 फेब्रुवारीला इकडची जत्रा आहे तर खूप हजारो लोक इकडे येतील, लाखो लोक इकडे येतात. पण त्याच्यातलं एकही इकडे म्हणजे नॉर्मल जत्रांना जसे लाऊडस्पीकर लावतात, मोठे भोंगे लावतात, त्याच्यातलं काही न करता फक्त इथे जो भक्त किंवा जे व्यक्ती येतील ते झेंड्याची काठी घेऊन येतात. म्हणजे एक झेंडा घेऊन येणार, इच्छा पूर्ण करायला पूर्ण झालेली असेल तर झेंडा वगैरे ठेवतात. आणि मग त्यांचं जे काही काम आहे किंवा जे काही इच्छा पूर्ण झाली असेल त्यांच्याकरता थँकफुल होतात. थँक्स राज फॉर बीइंग आवर गाईड टुडे. रात्री आपलं सकाळचे 1 वाजता आंघोळ करताना माणूस फोटोग्राफर व्हिडिओग्राफर भेटलाय. व्हिडिओग्राफर हाय व्हिडिओग्राफर. ही बघा मॉडेल आमची. वाव सही यार. अँड वी आर चिलिंग हिअर बिकॉज ताई अजून आली नाही आहे त्याच्यामुळे. अरे ऑसम एक नंबर. काय रिया कसं वाटतंय तुला दुसऱ्या येऊन? मस्त मजा. आम्ही सगळ्यांनी साडी घातली आणि या मुलींनी साडी नाही घातली, डिच केलंय आम्हाला. हे मी बोललेले आलीच नाही घालणार करून. अरे आम्ही कसं घातलंय साडी म्हणून गाडी पण चालवली असते मग. हो आधी नव्हतं फालतूची करण्यात येते ही. हिला खरं तर साडी घालायचीच नव्हती आणि रिया बसल्यामुळे सगळी खाली अशी जागा राहिलेली नाहीये. मी उठते नाही अगं राहू दे. ही बघा युजलेस गर्ल. 1000 फोटो काढलेत. तू पण बस म्हणजे पण खाली. आम्ही ताईची वाट बघतोय. ताईने ब्लू साडी घातली. ओ माय गॉड. आणि रियाचा फेवरेट कलर ब्लू आहे म्हणून ती खूप खुश झाली आहे ताईला बघून. बघितलंस का? नाही बघितलं अजून. नाही बघितलं. त्या आंघोळीला होते मी. आणि रियाने 1 तास आंघोळ केली आहे कोकणात येऊन. नवरीच ब्लॉग पण टाकशील सांगितलं असतं. जाऊ दे. गॉसिप करणार आहे आता रिया. बंद करते. गाईज ऑल सेट. गाईज आर चिलिंग गाईज. आमचा फोटोशूट झालाय आणि आमचा आज कॅमेरामॅन कोण होता माहितीये का? अथर्व. हिचे आणि त्याने डबल फोटो काढले तरी डिलीट डबल नाही काढलेत. आणि त्या फोटोग्राफरचं नावही विसरले. हाय गाईज वेलकम टू डे 2. आज आम्ही साडी घातली आहे. सो ताई सकाळी एका मंदिरात जाऊन आले. ताई कुठे जाऊन आले तू? मानेश्वर. मी केलंय ब्लॉग ते सुद्धा. अच्छा केलंय. तिकडे ताई आम्हाला घेऊन गेली नाही पण आम्ही उद्या जाणार आहोत. सो आता आम्ही कोणत्या मंदिरात चाललोय? वेदोबाच्या मंदिरात चाललो. आणि आज आम्ही साडी घातली आहे बिकॉज आमचं होतं की जिथे कुठे जाऊ तिकडे आम्ही साडी प्रमोट करू. असं आमच्या आधी खूप इन्फ्लुएन्सरचं करून झालं. माझ्या डोक्यात त्याच्या आधी आलं होतं पण झालं तर लोकांचं करून. सो आम्ही परत फॉलो करतोय. सो म्हणून आज आम्ही साडी घातली. येस. गोव्याला जाऊन पण घालणार आम्ही साडी. थायलंडला पण जाऊन आणि ते सगळे असे पोजेस पण सगळं. सो आम्ही आमचं कल्चर प्रमोट करणार आहोत म्हणून एवढं सगळं करतोय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मनसे पीपल. जय मनसे. आता जय नाताली. काट. नाही ते वेगळं घेतलंय तुम्ही तिकडे. आम्ही आलो वेदोबा मंदिरात.
ते देव घालतात चप्पल आणि रात्रीच्या राऊंडला हा ती एकदम प्लेन असते. शिजलेले खायला घासले गेले खड्ड्यात बरोबर. तर हे प्लेन असतात आणतात त्या ते देव घालतो असं म्हणतात. ते बघ ना वरनं पण बघ घातल्यावर कसे बघ हे झाले पायाचे डाग आहेत बघ. हे आपले चप्पल घातल्यावर होते ना. नॉर्मल चप्पल अशी नसते कधी. नॉर्मल प्लेन असते लेदर आहे हरणाचं लेदर असतं ना ते एकदम प्लेन असते. हे नंतर घातल्यावर ती ऍक्ट्रेस आहे ती ऍक्ट्रेस खूप ऍक्टिंग करते. बघितलंच असेल तुम्ही आधीच्या ह्याचं. घालून दाखव ना जरा घालून तर दाखव. माय गॉड प्रिन्सेस जेन्झी तर ती वाटतेच आहे. म्हणजे फोटोजवरनं तरी वाटेलच. फुल असं इथून असं नाही असे केळीपासून असं करत तिने पुढं काढाय. हो ही सगळ्यांचे व्हिडिओज वापरणार आहे आता आहे ना रिया. रिया व्हॉट्सअप उधार मागितले. या बाईला परत भूक लागायला सुरुवात झालेली आहे. हाय व्हॉट्सअप. सो आम्ही आता एक केळीचा गट इथे डोनेट केला आहे. तर असं म्हणतात की आपण विश मागतो काही नवस वगैरे करतो. तुम्ही CAच्या वेळी तर खूप जास्त केले आणि अननोईंगली जर काही राहिलं असेल तर मग ते इथे दिलं तर ते पूर्ण झालं असं कन्सिडर करतात. आपण नाही तर काय बोलून सगळ्या मंदिरात भाई हे हवं ते हवं आणि मग त्याच्यानंतर ते होत नाही. सो आम्ही आता यावेळेस ते केले. जर चुकून राहिला असेल तर ॲक्च्युली आपला काही जोड नवस असेल तर आपण चमड्याची चप्पल इथे आपण डोनेट करतो आणि असं बोलतात की रात्री देव स्वतः ती चप्पल घालतात. आणि हां आम्ही बघितलं पण त्याच्या चप्पल्समध्ये असे यूज केल्यासारखं वाटत होतं. त्याच्यानंतर होल्ससुद्धा होते खालनं वेअर अँड टेअर झालेले होतात. त्याच्यानंतर हे वेतोबा इज ॲक्च्युली वेताळाचं देव आहे. त्यांनी खूप जास्त पूजा केली. आता ते कोणी त्यांना आणलं ते राज सांगेल मला तर लक्षात नाही. मला स्टोरी सांगितली तर त्यांनी खूखूप शिवाची पूजा वगैरे केली आणि त्याच्यामुळे वेताळाला वेतोबा म्हणजे ते शिवचं हे आहे काय म्हणतात त्याला शिवाचं रूप आहे. ते प्रोटेक्ट करतात आणि असं म्हणतात की जर तुमचं काही प्रॉब्लेम असेल तुमचं लाईफ प्रॉब्लेम्स खूप जास्त लाईफ प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा ते हे करून टाकतात नष्ट करून टाकतात. सो ही प्रोटेक्ट्स अस अँड दिस सिटी ऑल्सो असं बोलतात. स्टार्टिंगवाली जी इन्फो आहे ती ही सांगेल तर 1700मध्ये म्हणजे ऑलमोस्ट 200-300 वर्षापूर्वी श्रीदेव उमय्या म्हणून एक शबरी होते. तर त्यांनी भूतांचा म्हणजे आपण आता बघायला गेलं असं तर वेताळ म्हणजे भूताचा राजा. विक्रम वेताळ पण बघितलं की वेताळ एक भूत असून भूतांचा राजा. तर त्याला इकडे आणून शिवस्वरूप दिलं त्या श्रीदेव उमय्यांनी आणि मग त्याची इथे प्रतिष्ठापना 3दा केली गेली आहे. आता पहिली झालेली ती 1800मध्ये नंतर 1910मध्ये झाली आणि आता ही जी आपण मूर्ती तुम्ही जर बघाल व्हिडिओमध्ये तर ही इकडची 3री स्थापना आहे. त्याच्यामध्ये पहिल्या 2 मूर्ती होत्या त्या फणसाच्या खोडापासून बनवल्या जायच्या. पण नंतर लोकांना कळलं की फणसाच्या खोडामुळे कसं वेळ गेल्याप्रमाणे ते फणसाचं झाड थोडं झिजायला लागतं. मग ही आता जी मूर्ती आहे ती पंचधातूत केलेली मूर्ती जी मुंबईला सोनर्डेकर म्हणून एक त्याचे आर्किटेक्ट आहेत त्यांच्याकडे ही मूर्ती केली गेली आणि तिकडनं मग इथे आणून इथे स्थापना केली गेली. झालं अजून काय सांगायचं मंदिराबद्दल नाही ना. सांगा तुम्ही सांगा तुमचा एक्सपिरियन्स. अगं सांगून झालं. एक्सपिरियन्स खूप छान होता मंदिराचा. वाईब्स पण खूप छान. येस वाईब्स पण खूप चांगल्या आहेत. ओके म्हणजे ना आता नेक्स्ट लोकेशनकडे जाणार आहोत आम्ही लवकरच.
आउटफिट चेंज करून जाणार आहे. आउटफिट चेंज मॅन्डेटरी. न्यू काय घालणार आहात तुम्ही? तुम्ही दोघं पण येत आहे बरं का, देव अँड प्रिया. आता एंगेजमेंट लुक मध्ये आला होता. आता काय प्री वेडिंगच्या लुक मध्ये डायरेक्ट हे घालून आलं का ब्लेझर विझर? रिसेप्शनिस्ट बोललास का? काय बोललास? रिसेप्शन. कट 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 तूच कट. महाप्रसादाला बस थांबणारी माणसं. नमस्कार गाईज, आम्ही महाप्रसादासाठी लाईनमध्ये उभे आहोत. आणि मध्ये घुसणार होतं पण घुसलं नाही. मागे तू जाणार होतीस, खोटं नको बोलू. जास्त भूक लागली बोलते, त्यांनी ऑलरेडी लाईन लावली, आपण त्याच्यामध्येच घुसूयात. त्याच्यानंतर हे जे विंडो दिसते ना त्याच्यामधून आपण जाऊन बघत होती लोक काय जेवतायत. त्यांच्या ताटामध्ये जाऊन या दोघी बघत होत्या. एवढी भूक लागली तुम्हाला? अरे होती ना ती ही आहे. आम्ही दोघींनी बघितलेलं नाही. डोळे काय आम्ही पाहिलं डोळे. एवढी नाही ने. हे झाल्यानंतर खुश होणार ह्या पोरी. खरं ते या तिघीच बघताय. तिघींनाही भूक लागली खूप जास्त. बघते ते ए भूक हे दे पण दिसलंच नाही आम्हाला काय होतं ते. डाळभात दिसतंय फक्त. काम परत कर. असं वच वच केलीस ताई. ताई तर पहिला नंबर तुझाच लागतं वाटतं. नाही पहिला नंबर तुझा लागला. अशी का वागतं फ्रेंडचा? तसं छोट्या पोरांसोबत हे असं सगळं काय करते? छोट्या पोरांना अशी दादागिरी का करते? त्याची फेवरेट ताई आहे मी तुझी फेवरेट ताई आहे ना. हे चिंट्या अशी फ्रेंड तर बळजबरीने सगळ्यांकडनं बोलून घेते. आणि या दीदींचं बघा, इथे वायफाय फ्रीचं वायफाय मिळालंय ते वापरताना. आम्हाला आता हात धुवायचे तर आम्ही विहिरीवरनं पाणी काढणार आहोत आणि आम्हाला त्यातलं काहीच येत नाही. स्टील लेट्स ट्राय. बाजू रे आला पाणी खूप पाणी काढलंय मी. तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडे टॅलेंटची कमी आहे तर नो, हे पण एक टॅलेंट आहे आमच्याकडे. खरं पाणी काढलंय. नाही एकदाच होतं ते. एकदाच होतं ते मॅजिक विहीर. आकाशवाणी ह्याच्यासाठी काढलं. पी आता पाणी पी, नाही तर तुला त्याच्यात ढकलू आम्ही. चुलभर पाणी में डुबणार. त्याच्यात टाकू नकोस. हा चुलभर पाणी में डुबणार. वर जा. मासे बघ गप्पी मासे बघताय. गप्पी मासे माकड्या. अशा लोकांना कृपया आणू नये. खरंच काय त्याला चोपावं असं वाटतंय आम्हाला पण आम्ही नाही मारत तुला. तू डोंबिवलीत आला परत जाणार नाही घरी. इट इज नॉट रिव्हर, इट इज विहीर. विहिरीवरचं पाणी. रिव्हर म्हणजे नदी. हा माणूस याला रिव्हर बोलतो. मी रिव्हर आहे. मी बोललो विहिरीवरचं पाणी. तुला खरं फर्स्ट स्टँडर्ड मध्ये जायची गरज आहे. हे धुवायचं का हात? तू तिकडे जाऊन तुला कशाला उभं केलं होतं आपण? माहिती सगळ्यांना मी पण आले. आपलं ठरलं होतं ना. हात तर धुतला नाहीस. तसंच काढलं. टाकून काढलं. तुला पण आता तसंच करावं लागेल. कळलं? खाली मला फायनली मला जागा भेटली जेवायला. मी गॅसवर बसते. शिजून निघणार आहे. आतापर्यंत आम्हाला ब्रिंजलची भाजी आली आहे. ही ब्रिंजल याच्यामध्ये ब्रिंजल नाही पण मुंगी पण आली. ते आपण प्रसाद म्हणून काही करायचं. मम्मीने सांगितलं एकदम सात्विक गर्ल. मॅनिफेस्ट झालं सात्विक गर्ल्स. सिरियसली घेतलं आपण सात्विक गर्लच्या बड्डे. हाच खरं आमचं माइंडफुल लिव्हिंग चाललं आहे. नाही तर दररोज काहीतरी तिसरंच चाललेलं असतं. हे आहे चवळीचं आमटी, त्याच्यानंतर भात, लोणचं, भाजी माहीत नाही कसली,
आणि खीर, वांग बटाटा आहे ताई म्हटली. गेट स्टार्टेड गाईज. आणि आजची कॉस्ट आहे 0 स्पॉन्सर्ड आहे. राजचा बर्थडे म्हणून त्यांनी काय महाप्रसाद ठेवला. लेट्स गो. इट इज इम्पॉर्टंट. येस. आम्हाला खूप सारे केळीज मिळाले आहेत फॉर आर क्यूट हत्ती. तू ना माझे येडीचे हत्ती पण खातो. मॅड गाईज. सो आम्ही निघतोय. त्याच्यानंतर आम्ही चेंज करून रेडीच्या गणपतीला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर रेडी मी रेडीच बोलली. रेडीच्या गणपतीला जाणार आहे. BTS बघा ऑल द टाइम. इट्स अ ट्रेंड पेप्स. पोच नाही बघा लहान पोरं काय करत चप्पल मला पहिली तू होती. मी नाही ही छोटी जी बनवते ना व्हिडिओ तिचीच आयडी आहे. काय खोट रेडी जर देवाला घाबरत जागा असं सगळं बोलताना. अशा प्रकारे पर्यंत स्वतःची एकटीचे फोटोज काढताना. अजून काय आता ऍक्टिंग केली आहे फक्त. आता फक्त ऍक्टिंग केली ज्याच्यात मी आली सुद्धा नाहीये. तू कोण आली? सुपर्यंत अशी सगळं वागतं माझ्यासोबत वाईट. आम्ही आता आमच्या नेक्स्ट लोकेशनला चाललोय विच इज रेडीचा पप्पा हु इज व्हेरी रेडी. तिला जाणार आहोत. त्याच्यानंतर कुठे? यशवंतगड. हा यशवंतगड. सेलिब्रिटी बघितले का? बापरे ही मुलगी पार्टीसाठी जास्त एक्साइटेड आहे. गणपतीला तू संध्याकाळी काय घालणार आहेस? 4-5 ड्रेस येतात. ही राजच्याहून जास्त कपडे ही बदलतीये. हे आमचं दिवसाचा 3rd आउटफिट आहे. वाव. ही आम्हाला राज पार्ट 2 वाटते. सेम आहे. फिमेल व्हर्जन. राजकडून कोचिंग घेते. बापरे नको घेऊ सगळं. असं सगळं तू का करतेस? वेडी आहेस का? मला नाही घ्यायची. आता आलोत यशवंतगडला. मी मला घेते तुला नाही घेते. ठीक आहे तुला पण घेते ऑफकोर्स. सगळ्याचे बनवायचे. तू छोटे छोटे गाठ. से हाय. हाय गाईस से हाय. हॅलो. रिटर्न गिफ्ट पण आहे बर्थडेचं. आणि थँकफुल गेस्चर म्हणून. थँक्यू राज. किचन रूम होतं. एक खोली पहिले बनवायचे. याच्या अवस्थेत 3 रूम होते. अच्छा 3 फ्लोअरचं होते.
अच्छा आहे. आणि एक हॉल आहे. ओके. आणि एक इथे सिंहासन आहे शिवाजी पुढचे बसायचे हा. हे सिंहासन शिवाजी सिंहासन. आणि एक दिन आले होते शिवाजी. झालंय का? नाही पहिल्यापासून आहे. अच्छा. याला जवळपास 400 वर्ष आली आहे किल्ल्याला. आता ते खालचं आहे ना तुम्ही बघितलं ते बांधलेलं आहे करून तेव्हा काम केलं. हे मीटिंगला बसायचे या सभागृहात. इथे आम्ही शिवाजी यामध्ये मग पिलर दिसतो. ते लाकडी काइंड ऑफ जुनंच आहे का? बघा या पोरीने कशी मॅक्स ठोकली. बघा बघा हिला. Let's go. आपण घ्यायचंय का काही? आता लाईटच्या अभावाने काहीच दिसत नाहीये. पण छान आहे, मस्त आहे तिथे. काय करू मी आयडियाचं? म्हणे इथे लाईट येते. अरे बरं तू सेल्फी विचार केला आम्ही किती लगेच सोडून देऊ जायचं. आपला टूर गाईड राजपराव आपल्याला या ह्याचं सांगणार आहे. सांग. जोशी म्हणून एक गुरुजी होते. म्हणजे तर त्यांना स्वप्नात आहे ना गणपती बाप्पा यायचे आणि सांगायचे की मी समुद्रात या ठिकाणी अशी माझं हे आहे काय बोलतात ते एक लिंबू तरंगत असेल, त्या लिंबाच्या खाली माझी मूर्ती म्हणजे खूप वेळा दुसऱ्याला झाली की मी समुद्रात आहे, मला शोधून काढ. आणि त्यांना समजत नव्हतं की नेमकं कुठे शोधायचं. त्यांना एक दिवस दृष्टांत झाला की तिकडे मंदिराच्या समुद्राच्या मध्ये एक लिंबू तरंगत असेल, त्याखाली माझी मूर्ती. त्यांनी ते गेले दुसऱ्या दिवशी बोट घेऊन आणि तिकडे शोधलं तर एक लिंबू तरंगताना दिसला आणि तिथे खाली एक मूर्ती सापडली. ती मूर्तीची साईज जेव्हा आणलेली तेव्हा काही फुटांमध्ये होती, पण आत्ता तुम्ही जर म्हणजे ब्लॉगमध्ये दाखवली असेल तर त्या मूर्तीची हाईट वाढत चाललेली आहे आणि मे बी अजून वाढवू पण शकते. असं हा रेड्डीचा बाप्पा. थँक्यू. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राज, हॅपी बर्थडे टू यू. बिल भरल्यानंतर कसं वाटतंय सूप गोवापेक्षा? गोवा किंवा इकडे कोणीच सूप पिऊ नये प्लीज. खराब आहे, खराब आहे, नाही एवढं चांगलं. खरंच आहे, गोव्यामध्ये सूप पिऊ नये कधीच. हे फर्स्ट टाइम आम्ही काल सूप केली पण तरी सुद्धा आम्ही काही शिकलो नाही.
गेली. चुकीला माफी नाही. राज हॅपी बर्थडे. तुझी स्टाईल दाखव ना. माझे प्राईस संपतील, पटापट खाऊन घ्यायला पाहिजे. खाणाऱ्या मंडळींसोबत बसल्यावर असं होतं. अरे माझं ते आलं नाही फ्रेश लाईम सोडा अजून. चढू शकते आपल्याला, चढू शकते आपल्याला. आला बाबा. हा आला बाबा आमचं एकदाच फायनल माय ड्रिंक.